मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज नागपंचमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर काल उपवास पण होता ना भावाचा आणि हे पण चालेत मायाला म्हटलं चला तर काय तर नाश्ता करू। जसं की बघा उपीट केले, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं उपीट केला। जसं की बघा शेंगदाणा ना मिक्सरला अगदी ओबड-धोबड करून घातले, म्हणजे असं अख्खे शेंगदाणे ह्याच्यामध्ये आज घातलं नाही, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं। जसं की बघा कर्नाटक मध्ये किंवा कन्नड भाषिक जे असतात ना सेम अशाच पद्धतीने उपीट करतात, म्हणलं चला त्याच पद्धतीचं करूया। आणि आज आभाळ पण आले आणि डाळ घातल्या बाहेर चुलीवरतीच। तर ह्याला मी काय करते कुकर मध्ये शिजत घालते। तर आई म्हणलं आज आपण चुलीवरतीच घालू। आणि आज आणि उद्याला ना कालवले असतात, कालवले जसं की आपल्या करंजी असतात ना तसंच नैवेद्य आपलं पूर्णाचं जे सार नसतं ना तेच भरून उकडून त्याच्यात म्हणजे नैवेद्य असतो। आणि आपल्याच घरामागे ना एक वारुळ आहे, आपल्या घरामागे म्हणजे दुसऱ्याच बाजू थोडस पण जवळ आहे। तर त्याच वारुळाची ना पूजा करायची म्हणते। आणि मला ना ते काल विसरलेच ना ते गळ्यात आपलं आज ना पोत बांधायचं असतं। जसं की बघा पूर्ण हातीमध्ये तो दोरा असतो ना धागा बुडवायचा आणि नागोबाला पण घालायचा। आणि आपल्या घरातल्या 2 नागोबाला सैपरीच्या गळ्यात, माझ्या आईच्या ह्यांच्या सगळ्यांच्याच गळ्यातले ना पोत बनवायचे आहे। तर ते पण बनवून घेणार आहे मी। आणि भजीचं पीठ वगैरे मळून घेते। आधी नाश्ता, चहा, एका बाजूला चहा, 9 वाजता लाईट येते आणि ह्यांनाही जायचंय दाराला आंघोळ करके। आणि काल ना परी सगळ्यांना इतकी छान म्हणजे मेहंदी काढली ना, खूपच छान मेहंदी काढली सगळ्यांना, असं वाटत नाही की परी काढले। तरी बघा माझ्या हातात परीने अशी मेहंदी काढली। तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तो व्हिडिओच घेतला नाही मी। आज जर झोका खेळायला जर सगळ्या माझ्या सासूबाई जर आल्या परी प्लेट द्यायला उपीटवर टाकायला एकदम मध्यम ताट। तर त्या सासूबाई जर आल्या ना सगळ्या तर तुम्हाला मी दाखवते म्हणजे पाठीमागं पण पुढं पण इतकं भारी सगळ्यांना मेहंदी काढले ना परीनं, सगळ्यांनाच मेहंदी काढल्या। त्यानिमित्तानं तिचा हात पण साफ होते आणि चौथीच्या मानानं मेहंदीची डिझाईन मला तर खूपच छान वाटते। आणि काल शाळेत उपक्रम होता ना मुलांना मेहंदी लावायचा, त्यात पण परीनं खूप छान असं मेहंदी काढलं। त्या बहिणी पण कौतुक करून फोटो वगैरे पाठवलाय, मस्तच काढलाय। तर चला उपीट वगैरे खाऊ ना, डाळी गुळ वगैरे घालायचे, अजून काही केलं नाही, फक्त डाळ शिजत टाकले। तर देवपूजा वगैरे सगळं आवरलंय। शिजले का नाही आई? अजून नाही। आणि इकडं ना आमटीसाठी आईने कोळशावरच टाकली डायरेक्ट कांदा टमाटर। उपीट खावा आहे आधी। आणि इकडं ना आपलं पूर्णाला चटका पण दिलाय, लागलंच म्हटलं आता ती मोकळी ठेवण्यापेक्षा भातच ठेवावं। आणि आज कावळा ना दररोजच येतोय कावळा, तिथं वरती आहे हे इथं कावळा आहे ना दररोजच येतोय। पण आम्ही रोज चपात्या वगैरे वाळवायला ठेवतो ना लकीला बुरशी येऊ नये म्हणून, ते घ्यायला येतोय। पण कावळा आलेलं कधी चांगलं। आणि सणावाराला नेमकं आमच्याकडे येतो। तर आमचं एक असं भ्रम असतं की अण्णा येतात काय, आम्ही कुठलंही सण असो कुठलंही असो देवाला नैवेद्याबरोबर अण्णांचं पण ताट आम्ही ठेवत असतो। आणि तेच ताट आई किंवा हे किंवा मी जेवण करत असतो। वाटत तर इकडं आपलं भात पण अगदी तयार आणि कोळसा बघा किती पडलाय। त्याच कोळशावर आता काल जी लोणी काढली होती का तेच लोणी आता मी कडवायला ठेवणार आहे। आपल्या पुरणपोळ्या ना अगदी मस्त टुमटुमीत फुगून मस्त झालेत। बरेच ताई म्हणतात तेलाचे करा, पण तेलाचे अजिबात जमत नाही मला। तुम्ही कधी तेलाच्या पुरणपोळ्या केल्या आई? नाही ग, तेल असं नुसतं तेल लावायचं, दुसरं काही लावायचं नाही, पीठ लावायचं नाही, काय लावायचं नाही। शिकली नाही, आमची आई करायची, मावशी करायची। तुम्ही केलं असतं तर आम्ही शिकला असतो। आणि कधीच केला नाही का? कधी प्रयत्न केला नाही का? शिमा म्हणते केला होता ग, ती चुटकुनच यायचं। हा लाटणाने सुरळी करून टाकायचे असते आणि लाटण्यालाच टाकायचं। कुणाला येत नव्हतं, आमची आईच करायची। होय ना, मऊ राहते त्या आमची चुलत मावळे का नाही पोळ्या द्यायची बुत्ती, आमच्या आईला पाठायची बोलवाय, आमच्या आई जाऊन करून यायची है ना। कुणाला तेलाची पोळ्या येत नव्हत्या, पण तेवढं तेल लावल्यासारखं सगळ्या पुरणपोळी खाल्लं तर बरं आहे। ही तेल जास्त होते पण त्याला तेल लागत नाही, फुटाला यायला लागले घेऊन जा सोलून आण। हा आणि तर कानोल्या करायचं चाललंय। आई म्हणते जरा जाड जाड लाट आणि आखरीच घ्यायचं असतं हे डाळ। अशा स्वयंपाक आहे ना पूर्ण आवरला, कानोल्या वगैरे सगळं नैवेद्य भरायचंय। आणि आज आहे ना ते बघा अशी पोत करतात हळदीच्या पाण्यामध्ये आणि ह्याला असं कोरडं करायचं। जसं की बघा आता किचनवरच्या नागोबाला, परत देवाऱ्यावरच्या नागोबाला आणि गावात ह्यांना बोलवून घेतलंय तर गावातल्या नागोबाला पण मी देणार आहे एक असं पोत।
आणि गळ्यातलं ना अमावस्या दिवशी काढतात. अशा पद्धतीचं हळदीत मी आता जसं की आता बघा मी नैवेद्य पण दाखवणार आहे आणि ह्या नागोबाला जसं वस्त्र हात घालतो त्याचप्रमाणे मी घालणार आहे. परी तू जाणार आहे गावात बाबा बरोबर चालतंय. तर परीला पाठवते मी आणि परत ना 3च्या नंतर तर पोरींना साड्या वगैरे नेसवायचे. आम्ही पण साड्या घालणार आहे. आता मी पण वारुळाला जाणार आहे तर मी काय आता साडी वगैरे चेंज करत नाही कारण की आपल्या घरामागेच वारूळ आहे. मग ते दाखवते आणि वारुळाची पूजा करताना माझ्या घरच्या देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर परी म्हणतो ती गळ्यात हार घाल. जसं की आता बघा हे आपण नागोबाला मी घालून घेतले आणि मंदिरातल्या पण आपल्या देवावरच्या पण नागोबाला आहे असं. आणि आमच्यात पद्धत आहे आता हे जे आहे तर नपोत तर गावातल्या नागोबाजवळ ठेवून यायचं आणि तिथलं घेऊन यायचं. तिथं नसेल तर मी परत हेच सईपरीच्या गळ्यात घालणार आहे. आता निवद्याबरोबर हे पोत पण देऊन टाकणार आहे. येणारच का आले मोठा आहे इल बाहेर आणि ना दह्या पण घातले मी दुधामध्ये. आलं तर हा पळत जायचं. हात घालू काय नको आजी म्हणजे चांगलं असतंय नाग आल्यावर नागपंचमी दिवशी. किती सुंदर छान पूजा झाली. फुल आणायला पाहिजे होतं. फळ परी पळाली परी भ्यायला लागले. पळायला सायकल आणली आयला एकटीला सोडून आणि छान अशी पूजा झाली. आणि आपलं घर इथंच आहे आपल्या घरामागच आहे ना हे वारूळ आहे. इकडं आपलं घर आणि इथं वारूळ. हे झाड असल्यामुळे ना थोडंसं फिरून यावं लागतंय. चल म्हणजे आईला काय तर होऊ दे तू पळत जा सुटतेस. हा चल चला. तर आता गावातलं मला नैवेद्य दाखवायचंय. इथलं झालं काय म्हणते का चला चल 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 बाई. तर लागलंच ना गावातला नैवेद्य गावातल्या नागोबाला परत सिद्धनाथाला आणि आमच्या इथे सोनार शेत म्हणून आहे तर सोनार शेताला असं सगळ्यांचं नैवेद्य. आता मात्र हे मला फडक्यात बांधून द्यावं लागतंय आणि एक नैवेद्य शिल्लक येतोय ते येऊ द्या घरी. नाथ बाबाला फोडतात काय नारळ फोडतात ना. नाथ बाबाला एक फोडा आणि ह्याला एक फोडा नागोबाला आणि पोत दिल्यावर का तिथली ठेवून द्या आणताय. पाणी वाटत बाबा साप पण झालं. सापाचा कालवा तुम्हाला माहिती आहे. वारूळ इथंच आहे. तुझ्या घाबरले साप सापडला आणि हे बघा वारूळ इथंच आहे. पूजा करून गेले ते बायका अजून. तुम्ही चालाय
वारुळ इथंच आहे आणि साप पण इथंच आहे, लपलाय. आपला निवड नेला सर, कुत्रा मित्र नेला सर, सोडून लगेच घरी जाणार आहे ना. नाही हो, गुढीची आहे. कोण तर आधी कुंकुर, मी तिकडे पूजा केलते, माझं तिथं पूजा केलेलं आहे. तिथं साप. अरे गुरुदत्ता, गुढे ते बघायला लागले, कुठे गुढे पुढे बघ, गुढे बघायला लागले, गुढे बघायला लागले. मोही तिकडे ओ, कसं बघायला लागले. आयुष्यपत यम्मा गुरुदत्ता. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपा श्री वल्लभाय न जय जय. बाबा ए परे परे लांब सरक, परे लांब सरक पळ. ए बाबा ना बोलो सई, बाबा ना बोलो. ए गुडीचे निरागस आहे त्यामुळे बघायला लागले. ते बघायला लागलंय. दर्शन घ्या. ते पण निवांत बसलंय. आता झूम न करता पुढे जाते. फक्त पळायला आम्ही बघितलं होतं साप दुसराच, ह्यो निघालाय दुसराच. काय पण याला काय वाटायला लागलं निवांत बाई. होय ना. म्हणून आई परी मगाशी म्हणत होती आई नको पूजा करू. ह्या सापाची करा सोडून तिकडे गेले. मशीन वरती पसारा पडलाय, बेड वरती पसारा पडलाय. तर इकडे सई परी रेडी होत आहेत. आणि विशेष म्हणजे दोघींनी साड्या घातल्या. फक्त थोडस मी पिनअप करायला यांना मदत केली. म्हटलं आता परत हे सगळे डबडे बिबडे उचला. बघू इकडे दाखवा, बघू थोडं थोडं कसं तयार झालंय. हे बघा दोन्ही साडूमोड असे तयार झालेत. साडूमोड. आणि आमच्या सासूबाई आले त्या आम्हाला बोलवायला. बघा काल परीने फोटो हे मेहंदी काढले दाखवा शाळंत आहे. आणि आपल्या परीने मेहंदी काढले. तुम्हाला मी सकाळी बोलले होते का नाही. तर परीने काढलेली मेहंदी आत्याच्या हातावर. व्हा तयार. आता मी पण व्हायला तयार. म्हटलं आधी चहा ठेवा आत्यांना, आम्हाला सगळ्यांना. त्यांचा मेकअप चालू आहे. पंचम खेळायचे, पंचम खेळायचे. बघितलं का नाही आजचा ब्लॉग शालंत आहे. आजचा ब्लॉग बघितला का. काल आपण खेळलेला आवडला का. मी झाले अशी तयार. तर एकदम साधं आंबाडा घातलाय, गजरा घातलाय आणि आपलं पावडर वगैरे मेकअप बाकीचं वगैरे काही नाही. आपलं नेहमीचं जे क्रीम पावडर असते तेच आहे. आणि लिपस्टिक लावले. आणि यात्रा घेतलं होतं आहोचं पेंडल आहे. मला खूप आवडलं होतं आहोचं. त्यामुळे म्हटलं आता चला एवढं आवडीने घेतलंय म्हणून आहोचं पेंडल घातलंय. 50 रुपयावाले कानातले घातले बस. तर आता दोन्ही चिमण्यांचं ना मस्तपैकी मला शूट करायचंय. तर तुम्हाला दोघींचा पण फायनल लुक दाखवते मी. परीचा मेकअप आणि सईचा मेकअप असं झालंय. दोघीचं फायनल लुक. डोळ्याखालचं थोडं पुसू दम. तर परीला मेकअप करायला, मेहंदी काढायला आवडते. चांगला प्रयत्न करते. चला फोटो काढूया. कुठे काढूया. हा चला. गाणी लावली. असं ते फोटो काढूया पिलू. हा तुझी आजी कुठे गेले का. लाटणी जावा. अहो लाटणी ना की आम्ही आणले हो का. एकामेकाला मारायला. हे कवितेला दिले मी. आमच्या आज सासूच कविता आपल्या. होय हो लाटणं खेळणार आम्ही. आल्या का सगळ्या का. तर मी लाटणं आणायला घरी आले होते. चलो हा तिला जाणार का आमच्या तनूला. आता बघा आलं का बंद झालं. सकाळपासून ना सईपरीचं लागलं होतं की आई आपण गाणी म्हणायला कधी जायचं. पण सगळ्यांचं आवरल्याशिवाय पण जाता येत नाही. तुम्ही बघू शकता सगळं इतकं छान नटून थटून गजरे बिजरे आणि सगळ्यांनाच हाऊस आहे. जसं की फोटो काढायचे म्हणा, व्हिडिओ काढायचे म्हणा.
तर लहान मुलं पण इतकं म्हणजे त्यात तल्लीन झाले होते, जसं की सईपरी सगळ्या गोष्टी खेळत होत्या. जे आम्ही एकदा करून जे बघितलं का आम्हाला जे जमीन, पण त्यांना का माहिती, लहान पूर्ण लगेच म्हणजे शिकतात. जसं की म्हणजे जावेचे मुले असो किंवा सईपरी असो किंवा छोट्या छोट्या अगदी, हे बघा केवढ्या छोट्या आहेत त्या, अगदी बालवाडीतल्या सुद्धा. आणि मी घरातून 4 लाटण घेऊन गेलेले, माझ्याकडे जेवढे लाटण आहेत तेवढे सगळ्या ज्यांना ज्यांना वाटणे येईल त्यांना. तर ह्या दोन जे जावा आहेत ह्या तर इतक्या छान खेळत होत्या. आवाज का म्यूट करायला लागलं ते सांगते. आम्ही ना चांगलं मोठं ना साऊंडच लावला होता, जसं की बघा बाईपण भारी देवाण आहे ना, त्यातले आपले गाणे बरेच लावले होते मंगळागौरीचे. तर हे बघा साईडला ठेवलं होतं. परत काय होते, कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो. ते गाणे लावल्यामुळं एक उत्साह माहोल इतकं छान म्हणजे झालं होतं ना, खूप छान. खऱ्या अर्थाने आज नागपंचमी म्हणजे साजरी झाली आणि आपल्यामुळं सईपरीला, पुढच्या पिढीला, आमच्या आया असं करत होत्या, असं खेळत होते, हे त्यांची एक छान अशी आठवण लहान मुलांसाठी त्यांना भारी आहे. म्हणजे आठवायला म्हणा किंवा आम्हाला हे जे वय आहे ना आपलं परत येत नाही असं म्हणतात की. आणि पंचमीच्या निमित्ताने ना पूर्वी बायका, जसं की पहिला गोष्ट असायचा बघा, तर बायका बिलकुल बाहेर येत नव्हते. पण नागपंचमी एक असा सण होता, बायकांचा सण. 8 दिवस, पंचम 8 दिवस आहे म्हटल्यानंतर गाणी म्हणायचे, जसं की गौरी महालक्ष्मी येईपर्यंत गाणे म्हणायचे. त्यांना तो म्हणजे त्यावेळेस ना त्यांना कोणी अडवू शकत नव्हतं. त्यावेळेस त्यांना एक तेवढं स्वातंत्र्य, त्याच्यानंतर काही नाही. त्यामुळे नागपंचमी खूप आनंदाने साजरी करायची म्हणे आमच्या इतर बोलतात. तर एक म्हणजे बोटं रंगवायची, जसं की मेहंदीची म्हणा किंवा नेलपेंटची म्हणा, बरंच असं त्यांचं काय काय असायचं ते आई सांगतात. तर इथं आमचं ना जे काय खेळ येतात ते सगळं खेळ मजा मस्तीनं करायचं चालू आहे. इतकं हसलो ना अक्षरशः म्हणजे आज गाल दुखतात. जसं की फुगडी असो किंवा लाटण्याचा खेळ असो, सुपाचा असो किंवा घागरीचा असो. आता हे जे घसर फुगडी आहे, बऱ्याच जणांना जमत नव्हती, बऱ्याच जणांना जमत होती. आम्हाला पण जमत नव्हती, पण जमवली आम्ही. ह्या निमित्ताने आम्हाला थोडंसं नाचायला, काय म्हणतात ते, बागडायला मिळतंय. इतकं भारी वाटत होतं ना, खूप भारी. आजचे पंचम साजरे झाले. तर आमची पंचम बघून तुम्हाला कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. बरं, आज ताईनं काल खेळलेली पंचम खूप आवडली. तर तुम्हाला एवढी आवडली तर आम्हाला किती आनंद झाला असेल. असं वाटतं आता पुढची नेक्स्ट टाइमची पंचम कधी येणार. आणि आता उद्या आहे ना आपल्या गावात म्हणजे आमच्याच वाड्यामध्ये मंगळागौर आहे. गवर म्हणतो ना, गवर. तर ते गवर पण दाखवते. आणि जे सकाळी परी आणि हे नैवेद्य दाखवायला गेले होते ना नागोबाच्या मंदिरात, नागोबाची तर म्हणजे दगडाची मूर्ती आहेच, पण म्हणजे त्या दिवशी ज्यांचा मान असतो बलुतेदारींचा, तसे काही काकांचा मान होतं. चिखलाचा वगैरे नागोबा करून बसवतात. आणि तुम्हाला मी बोलले ना, बरेच पोत ना नागोबाच्या ना गळ्यात अडकवले होते. घागर घुमू दे ह्याच्यावरती आम्ही म्हणजे थोडंफार जे काय आहेत ते खेळ खेळलो. नाच ग घुमा नाचू मी कशी हे खेळ खेळलो. परत भेंडीचं एक गाणं होतं, एक सोनाऱ्याचं एक होतं. आणि काय तुम्हाला काय सांगू, एकमेकांना चिडवायचं, वडाचढी लावायची, अशी काही गाणे होते. आज तोंडाने कमी, पण आपल्या ह्याच्यावरती टेपवरतीच आम्ही जास्तीच थिरकलो. आणि काय होतं माहितीये का, इतकं छान माहोल झालं होतं ना, ती हवा आणि आमचं आवाज, आमचं ते कालवा, तो सुंदर गाण्याचा आवाज, जसं गाण्याचे म्हणजे संगीत थिरकणं त्याप्रमाणे आमचं स्टेप वेगवेगळे चालले होते.
कसे का असे ना, आपण सगळ्या जावांनी आज भरपूर असं आनंद घेतलेला आहे. आमच्या आईंना सुद्धा आज राहवलं नाही आहे, तर आई सुद्धा ना बघायला आले होते, कारण की आमचं हसणं इतकं जोरात चाललं होतं, घरापर्यंत आवाज चालला होता. त्यामुळे आईला सुद्धा मोह आवरला नाही आणि आई सुद्धा आज म्हणजे चक्क बघायला आले. छान वाटलं मला, अगदी मस्तच वाटलं की आई सुद्धा ह्या सहभागी झाले. एवढंच की खेळू शकले नाही म्हणून काय झालं, पण त्यांना थोडं का होईना ना त्यांच्या तरुण काळातलं आठवलं ना, मला हेच ते महत्वाचं वाटते.
आणि विशेष म्हणजे ह्या लहान्या पोरांनी सगळ्यांनी आमच्यापेक्षा जास्त ना मजा मस्ती घेतली. घरी जाईपर्यंत आमचा इतका वर्कआउट झाला, खूप वर्कआउट झाला अक्षरशः. तर असा आमचा फुल्ल दिवस गेला, खूप छान, म्हणजे खूपच छान दिवस गेला. तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि झोका खेळायचं झोका खेळायचा चला म्हणलं झोका खेळून कारण की आजच्या दिवशी जो कोणी झोका खेळत आहे गाढवाच्या जन्माला जातात असं बोलतात, आमच्याकडे तर बोलतात. आई आमच्या सासूबाईच म्हणतात अशी थोडं का होईना झोका खेळायचा असतो असं आमच्या सासू असतो.